सर्वांना श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव फ्रॉम श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वरची सकाळचे वातावरण एकदम नयनरम्य थंडगार. आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांना श्रावण पौर्णिमेनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि याच श्रावण पौर्णिमेनिमित्त आज आपण दर्शन करणार 12 ज्योतिर्लिंगापैकी एक त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन भगवान शंकराचे त्यांच्या ज्योतिर्लिंगाचे सोबत या ठिकाणी तुम्ही आल्यावर कोणकोणत्या ठिकाणी भेट देऊ शकता, इकडे राहण्यासाठी आणि खाण्यासाठी उत्तम कोणकोणते सोयीसुविधा आहेत, संपूर्ण माहिती शेअर केली जाईल. तर तुम्हाला मात्र व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहायचं आहे. पण त्याआधी जे कोणी आहे त्र्यंबकेश्वर नाशिकचे याला नक्कीच कमेंट करा. हॅशटॅग आमचं नाशिक, हॅशटॅग महाराष्ट्र 15. काल मी प्रवास करून आलो डहाणू ते त्र्यंबकेश्वर एसटी बसने. व्हिडिओ पाहिला नसेल आवर्जून पहा, लिंक दिलेली आहे कमेंट बॉक्समध्ये. पण हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर आणि इथे आल्यावर या ठिकाणी थांबलो. गंगोत्री निवास, उत्तम की उत्तम राहण्याची सोयीसुविधा तुमची होऊन जाईल. आपलं जॅकेट घेऊया कारण बॅग अलाउड नाही मंदिरात, म्हणून मी इथेच ठेवून दिली. हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानांची. श्री त्र्यंबकेश्वर मंदिर इथून 10 मिनिटे पायी चालत. बेलफूल घेऊया. किती रुपये मामा? 20 रुपये. 20 रुपये. सुंदर. तुम्हाला अशा प्रकारचे दर्शनासाठी मिळेल. 20 रुपयाचे बेलफूल. 100 म्हणजे नारळ सगळं आहे, प्रसाद वगैरे त्याच्यात, प्रसाद नारळ सगळे. बरं बरं. ज्यांच्याकडून घेतले मी बेलफुलं त्यांच्या बाजूनेच आहे मेन गेट, दर्शनासाठी एंट्री. आणि याच ठिकाणी तुम्हाला चप्पल वगैरे काढून ठेवायचे कारण पुढं अलाउड नाही, आणि ठेवल्यात तर गायब होण्याचे चान्सेस 100%. चला आता किती वेळ लागतो बघा दर्शनासाठी, आणि संपूर्ण माहिती तुमच्यासोबत शेअर केली जाईल. तर माझ्यासोबत पुन्हा एकदा बोला, हर हर महादेव. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे भारतातील एक प्राचीन तीर्थस्थान. सर्व 12 ज्योतिर्लिंगापैकी हे विशेष आहे. स्वयंभू मंदिर नाशिक शहरापासून 25 किलोमीटर सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी आहे. पवित्र गंगा गोदावरी नदीचे उगमस्थान याच ठिकाणी. पौराणिक संदर्भानुसार ब्रह्मदेवानी एका पर्वतावर महादेवांना प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या केली. पुढील काळात ब्रह्मगिरी पर्वत या नावाने ओळखले गेले. भगवान महादेव त्रिमूर्ती होऊन ज्योतिर्लिंग स्वरूपात या ठिकाणी विराजमान झाले. तेव्हापासून हे स्थान त्र्यंबकेश्वर म्हणून ओळखले गेले. आणि येथील शिवलिंगाची रचना इतर ज्योतिर्लिंगापेक्षा वेगळी आहे. शिवपिंडीमध्ये अंगठ्याच्या आकाराच्या 3 कपार आहेत, ज्यात त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश विद्यमान आहेत. या शिवलिंगातून गोदावरीचा प्रवाह सातत्याने सुरू असतो. अनेक शिवभक्त त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी येत असतात. श्रावण महिना, महाशिवरात्री, गुरुपौर्णिमेला भक्तांची मोठ्या प्रमाणात लाट उसळून येते आणि दर्शन घेण्यासाठी कमीत कमी 5 ते 6 तास लागतातच. दर्शनासाठी मुख्य 2 रांगा आहेत. पहिली सामान्य रांग जेथून विनामूल्य प्रवेश, आणि दुसरी देणगी प्रवेश म्हणून 200 रुपये प्रति व्यक्ती देत VIP दर्शन करू शकता. गर्दीच्या वेळेस शिवलिंगाचे LED टीव्हीवर दिसणाऱ्या लाईव्ह माध्यमातून दर्शन आरामात होऊन जाते. मंदिर पहाटे 5 वाजता सुरू होत पातक पूजा, मध्यंतर पूजा, आरती असं करत रात्री 9 वाजता बंद केले जाते. दर्शन करून झाल्यानंतर बाहेरून दिसणारा मंदिराचा भाग एकदम मनाला प्रसन्न करणारा. हो 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 हो, कसली गर्दी आहे बघा. शिव शिव शंभो. गोल 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 फिरून फिरून असं जायचं तिकडं. हरकत नाही, 2 तास लागून गेले तर 3 तास, पण दर्शन मात्र रांगेमध्येच करून जायचंय. बोला हर हर महादेव. कुठं
हे बाबा झाले त्र्यंबकेश्वर महाराजांचे दर्शन झाले. वाजले 11 म्हणजे 10:59. बरोबर सकाळी 7:20 केली होती दर्शनाला सुरुवात, म्हणजे रांगेमध्ये उभं राहिलो होतो आणि 3.5 तासानंतर फायनली दर्शन झाले. भाविकांची रांग सुरूच आहे मोठ्या प्रमाणात. हे तुम्हाला एवढं दिसेल, पण ह्या आतमध्ये मोठा हॉल आहे. त्या मोठ्या हॉलमध्येच एकूण 12 काय 13 कक्ष आहेत आणि एका कक्षामध्ये ॲट अ टाइम 500 माणसं बसतात. विचार करा, मी तर लगभग 6 कक्ष पार करून या ठिकाणी पोहोचलो. त्र्यंबकेश्वर या ठिकाणी येण्यासाठी सोपा मार्ग रेल्वे. मुंबई, पुणे, लातूर, सोलापूर, अहिल्यानगर, धाराशिव किंवा तळ कोकणातून येणारे असाल तर रेल्वेने तुम्ही नाशिकपर्यंत आरामात पोहोचू शकता. बाहेरून नाशिक सिटी बसद्वारे 70 रुपयाचे तिकीट घेत त्र्यंबकेश्वरला पोहोचू शकता. किंवा तुम्ही अंधेरी, बोरिवली, नालासोपारा, डहाणू, पालघरमधून येताय बाय रोडने जवळ मार्गे या ठिकाणी आरामात पोहोचू शकता. ज्या ठिकाणी मी फुलं घेतली होती इथं आता कोणच नाही, पण नशिबाने माझी बुटं आहेत. ज्या ठिकाणी बुटं सँडल काढाल सावकाशपणे काढा. चला मस्तपैकी नाश्ता करून घेऊ. आणि रांग बघा कुठं बाहेर आली. हे सगळे उत्तर महाद्वार आले. चला 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 माऊली पुढं 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 पुढं. नाश्ता करून घेऊ मस्तपैकी गरम गरम शाबू खिचडी आणि काय दही. नाश्ता करून घेऊया पटकन पटकन गरम. वेळ कमी आहे, 2 तासामध्ये आपला प्रवास आटपायचा आहे नाशिकच्या दिशेने. आता इथे जायचं वरती थेट ब्रह्मगिरी पर्वत आणि तिकडे गेल्यानंतर काय काय आपल्याला बघायला मिळेल ते पुढे बघू. या नाश्ता करूया. पोटभर शाबू खिचडी खात ब्रह्मगिरी पर्वताकडे जायला निघालो, जेथे मुख्य ब्रह्म मंदिर आणि जटा मंदिर आहे. पण त्याआधी लागेल तीर्थराज कुशावर्त, म्हणजेच दक्षिण भारतातील सिंहस्थ कुंभमेळ्याचे एकमेव ठिकाण श्री गंगा गोदावरी मंदिर. या कुशावर्तात भाविक निर्मळ मनाने स्नान करून केदारेश्वर महादेव मंदिराला नमस्कार करत पुढे शेषनारायणचे दर्शन घेतात. या मंदिराच्या बाहेर गंगा गोदावरी जल भाविकांसाठी उपलब्ध आहे. येथून पुढे जात श्री बल्लाळेश्वर गणपती बाप्पांना नमस्कार करून मुख्य ठिकाणी लागलो, जेथे श्री निवृत्तीनाथ महाराज यांची समाधी स्थळ आहे. आपले संत ज्ञानेश्वर महाराज यांचे थोरले बंधू. ब्रह्मगिरी पर्वतावर जाण्यासाठी किमान 1 ते 1.5 तास लागतोच. एकूण 1400 तीव्र पायऱ्या चढत जटा मंदिरापर्यंत पोहोचता येते. ब्रह्मगिरी सह्याद्रीच्या रांगेमधला एक विशाल डोंगर, समुद्र सपाटीपासून 1300 मीटर उंच. सुरुवातीला संपूर्ण नकाशा बघायला मिळेल, मग हळूहळू पुढे जात ब्रह्मगिरीला सुरुवात होते. या दरम्यान खानपानाची उत्तम एक सोयीसुविधा उपलब्ध आहेत. जय दुर्गा माता. 100 पायऱ्या वर चढून आलात की सुरुवातीला दिसेल दुर्गा मातेचे मंदिर. पण इथे थांबत नसून अजून वर जायचंय. चला चला भूषणराव, टाइमपास करू नका, पटपट पटपट चला, वेळेचं बंधन आहे. पायऱ्या चढत असतानाच दुर्गा माता मंदिर, मुक्तादेवीचे मंदिर, हनुमान मंदिर लागेल आणि अर्धा 1 तास पुढे जात संपूर्ण त्र्यंबकेश्वर तालुक्याचे दर्शन होऊन जाते. हा बाबा पोचतोय बाबा एकदाचा. लय तीव्र चढ्या आणि ठिकाणी वानर सेना आहे. तुमच्याकडे बॅगा असतील तर शक्यतो येताना टाळा, कारण वानर सेनेच्या नजरेसमोर तुमची बॅग आली मग ती फाडून टाकलीच समजा. माझा कोट बघा मी तर बांधून ठेवलंय, तर ते पण घेऊन पळून गेले असते. जय श्रीराम, हर हर महादेव. चला पाऊस नाही त्यामुळे काय वाटत नाही. अशा तीव्र चढातल्या पायऱ्या आहेत. चला माऊली चौकास चला. तीव्र चढ चढताना थकवा हा जाणवेलच, पण वृद्ध व्यक्तींना पायऱ्या चढताना पाहून एक वेगळा जोश आलाच पाहिजे. या आजींना पहा, त्रास होणार पण माघार नाही घेणार. बस फक्त 10 मिनिटे थेट आपण पोचू महादेव मंदिराकडे. तिथून मग गंगा नदीचा उगम आणि पुढे जटाशंकर. या ठिकाणापर्यंत तुम्ही आरामात पोहोचू शकता. पायऱ्या वगैरे बांधलेल्या आहेत. आता वरती जाताना थोडा कच्चा रस्ता लागेल.
1 ते 1.5 तास लागतात वर डोंगरावर यायला. तेथून एक तीव्र उतरत 2 ठिकाणी जायची आहे. पहिले गंगा गोदावरी नदीचे उगमस्थान आणि दुसरे भगवान शंकरांनी जिथे जटा आपटल्या त्या जटा मंदिरात. पण त्याआधी समोरचं नयनरम्य दृश्य हा पाहावासा वाटतो. मग सावकाशपणे अलगद कच्च्या रस्त्याने मूळ गंगेकडे पोहोचता येते, जिथे गोदावरी नदीचा उगम आहे. हातांत पकडून ठेवा, करा हात पुढे सर्वांनी बाळासारखे घेतो असे. सर्वांनी हातांत राहू द्या असे करा, हात पुढे सर्वांनी आपला आपला नाव घ्या, स्वतःचा नाव घ्या. गंगेचे तीर्थ घेऊन जुन्या ब्रह्मगिरी मंदिरात दर्शन करायला गेलो, जिथे गायमुखातून गोदावरी नदीचे पाणी वाहत असते. या ब्रह्मगिरी मंदिरात शिवपिंडीला हात लावत आपली इच्छा मनोकामना पूर्ण करून घेऊ शकता. सकाळपासून वातावरण शांत होतं. आता मस्त कडक धुकं पडलंय आणि वरून राजांनी सुद्धा आपलं आगमन केलंय. उगमस्थानाकडून थेट आता जाऊया महादेव मंदिरात. जाण्याची वाट बघा कशी आहे. एका साईडला खोल दरी, काय दिसत नाही, आणि मधून जाणारी वाट. सावकाश चला आणि कृपया करून अशी घाण करू नका. भगवान शंकराच्या जटांमध्ये गोदावरी नदी होती आणि हे तेच ठिकाण जिथे महादेवांनी आपल्या जटा आपटल्या. तेव्हापासून गोदावरी नदीचे पृथ्वी तलावर आगमन झाले. मस्तपैकी छान दर्शन झाले या ठिकाणी येऊन. आता बघा पूर्ण धुकं पसरलंय. आता वाट बघूया कुठली कुठे जाते तेच कळणं झालंय. मग तुम्हाला आतापर्यंत देण्यात आलेली माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा. आणि तुम्ही सुद्धा असा प्रवास केलाय की नाही? ऑब्विसली असंच करायचंय का या ठिकाणी रोपवे किंवा ते पालखी असं काही नाही. पायी चालत या, पायी चालत खाली उतरा. लय डेंजर रस्ता आहे भाई. एकदम सपाट, पाय घसरला डायरेक्ट खाली. त्र्यंबकेश्वरला येऊन राहायचे असेल तर हॉटेल्स, लॉजेस, अगदीच धर्मशाळा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. बस स्टँड जवळ संत गजानन महाराज यांचे भक्तनिवास सुद्धा आहेत. पण पूर्ण कुटुंब असेल तरच तुम्हाला राहण्यास परवानगी. या ठिकाणी मी एकटा आलो होतो म्हणून मला गंगोत्री निवास या ठिकाणी राहायला मिळाले. तुम्हाला या ठिकाणी प्रशस्त 2 बेडरूमचा हॉल, 3 बेडरूमची रूम या ठिकाणी मिळून जाईल. अगदी 700 रुपयांपासून 1500 रुपयांपर्यंत रूम रेट उपलब्ध आहेत. आणि जेवणासाठी उत्तम की उत्तम शाकाहारी हॉटेल्स आणि घरगुती भोजनालय उपलब्ध आहेत. गंगोत्री निवास ज्या ठिकाणी थांबलो त्याच्या बाजूला आहे श्रावणी भोजनालय, जेथे 80 रुपयात शुद्ध शाकाहारी थाळी पोटभर खायला मिळेल. हा सावकाश जाऊ. चढताना काय वाटलं नाही, पण उतरताना मात्र बरेच काही आठवतं. फक्त एवढाच की त्रास होत नाही. येत आहे सावकाश या, आणि सोबत येताना बॅग नको आणू. बॅग आणलीत झालं मग कल्याण. धन्यवाद. हर हर महादेव. संपूर्ण घाट उतरत आपण पोचलो मेन खालच्या पट्ट्यामध्ये. आणि आता वाजले बघा 3:30. बरोबर दुपारी 12:05 केली होती सुरुवात. आणि संपूर्ण घाट परिसर फिरण्यापासून किती लागले? 3.5 तास. डिपेंड ऑन तुमच्या फिरण्यावरती, चालण्याच्या स्पीडवरती. मी सावकाश गेलो. संपूर्ण फिरून येऊन जाऊन कमीत कमी 3.5 तास. जर तुम्हाला या ठिकाणी यायचं असेल, पूर्ण ब्रह्मगिरी पर्वत आरामात निवांतपणे सकाळी 8च्या किंवा 8 पासून सुरुवात करा. सकाळी 8 पासून जर तुम्ही लवकर आलात तर तेव्हा जाऊन तुमचं दुपारी 12 वाजेपर्यंत पूर्ण होईल. संध्याकाळी 4-5 आलात तर काही फायदा नाही, वरती सोडणारच नाही. आणि खाली उतरून ब्रह्मसावित्रीचे मंदिर आहे. शांतपैकी विसावा घ्या आणि दर्शन करून घ्या. ब्रह्मगिरीवरून परतीच्या प्रवासाला प्रसादी घेतली. तुम्हाला रुद्राक्ष माळ, त्र्यंबकेश्वर मंदिराचा फोटो, गंध, कंदीपेढे, लाडू प्रसाद या ठिकाणी माफक दरात मिळून जाईल. तुम्ही सुद्धा त्र्यंबकेश्वरला पहिल्यांदा येत असाल, किमान 2 दिवसासाठी नक्कीच या. संपूर्ण बजेट ट्रिप ही प्रति व्यक्ती 1500 रुपयांपर्यंत होऊन जाते.
ब्रह्मगिरी पर्वतावरच गंगेचे महाद्वार आहे, परंतु वेळेचे बंधन असल्या कारणाने तेथे जाऊ नाही शकलो. पण तुम्हाला दिली गेलेली माहिती आवडली तर नक्कीच लाईक करून हर हर महादेव कमेंट करा. आलो पुन्हा एकदा माझ्या भक्तनिवासमध्ये गंगोत्री सदन या ठिकाणी, जिथे मी स्टे केलेला. मस्तपैकी फ्रेश झालो. ॲक्च्युली माझा टायमिंग होता दुपारी 12:30चा आणि आता वाजले किती संध्याकाळची 5. पण इथे जे दादा आहेत, भास्कर दादा, ते बोलले की काय टेन्शन घ्यायचं नाही, आरामात बिंदासपणे. मग तुम्हाला श्रावण सोमवार निमित्त हॅशटॅग श्रावणी ऑगस्ट श्रावण पौर्णिमेनिमित्त झालेले त्र्यंबकेश्वर दर्शन कसं वाटलं नक्की कमेंट करा. सोबत दिलेली महत्त्वपूर्ण माहिती ती आवडली असेल तर एक लाईक आवर्जून करा. सोबत आपल्या सर्व शिवभक्तांसोबत व्हिडिओ शेअर करा. आता संध्याकाळी 6ला निघेन मी इथून थेट नाशिकसाठी आणि मग आपला पुढचा प्रवास. कोण कोण नाशिकमधून नक्कीच कमेंट करा. हॅशटॅग आमचं नाशिक, हॅशटॅग महाराष्ट्र 15. भेटूया मंडळी आता एका पुढच्या नवीन प्रवासाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही भूषण गावडेसोबत प्रवास पहा आणि त्याच्यासोबत प्रवास करा. आणि हो 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 कमेंटमध्ये लिहायला अजिबात विसरायचं नाही. जय त्र्यंबकेश्वर महाराज, हर हर बोले, हर हर शंभो, हर हर महादेव.